गाणं परत एकदा झालं पाहिजे। अग भरल्या पाच परड्या आई लहान बहीण म्हणजे येरमाळ्याची येडेश्वरी म्हणून तिचं मी माझं हिट असलेलं गाणं कुठलं बाई मी येरमाळ्याला जाय बाई मी येरमाळ्याला आज आनंद हे होतो की पूर्वी जे वयस्कर माणसं असायचे तेच फक्त देवा धर्माचे गाणे ऐकायचे। पूर्वीचे माणसं त्यांना माहित असेल पूर्वी यंग पिढी नव्हती या देवा धर्मात, पण आता या नाद भक्तीमुळं सगळ्यांना देवाच्या गाण्याचं याड लागलं यंग पिढीला, म्हणून ते कौतुक आहे यांचंही। म्हणून सांगायचंय माझ्यामुळं माझ्या गाण्यांमुळे लागला असं, पण हे आनंदाची गोष्ट आहे कारण पूर्वी फक्त वयस्कर लोकच देवा धर्माला जायचे, पण आता यंग पिढी उज्जैनला काय जाते, प्रयागराज, नाथालला, जेजुरी, पंढरपूर सगळीकडे जाते। हा आनंद आहे की यंग पिढीला बी आपल्या हिंदू धर्माचे आता देव कळायला लागले। म्हणून सांगायचंय अंबाबाई ग अंबाबाई ग तुझं समळ वाजला आणि तसं आता आईचं झालं म्हणल्यावर नाथांचं गाणं कसं सगळे नाथ भक्तच आहे। नाथ बाबासाठी वेडे कोण कोण आहे? नाथ बाबासाठी सगळेच वेडे नाही, बाकीचे मागेर बसव आले त्यांच्या हाताखाली आम्ही समजा, ज्यांचे हात वर आहे ते नाथांसाठीच आहे। म्हणून त्यांचं सांगायचंय ज्याला नाथाच्या भक्तीची आहो लागती ओढ, आहो ज्याला नाथाच्या भक्तीची आहो लागती ओढ, सद्गुरु करनाथ महाराज की, सद्गुरु बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की, लागलाय नाथाचा रवेड बडे बाबाचा रवेड, लागलाय नाथाचा रवेड मच्छिंद्रनाथाचा रवेड, याच्याकडे पुन्हा एकदा 500 रुपयाचं बक्षीस आलंय तर चांगलं छत्रपती शिवरायांचं गाणं झालं पाहिजे। ज्याला नाथाच्या भक्तीची लागती ओढ, ज्याला नाथाच्या भक्तीची लागती ओढ, असं तसं नाही लागलंय नाथाचं रवेड बडे बाबाचं रवेड, लागलंय नाथाचं रवेड नाथाचं रवेड,
200 रुपयाचं बक्षीस झालं धन्यवाद कारण त्यांना मी पडले काय आव नाव घेता फुटतो अंगाला काटा सदा हाती असावा नाथाचा चिमटा महाराज की अवधूत जिंदल श्री गुरुदेव दत्त अरे नाद हो गया कब नहीं वाला नक्की